नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं सर्वांचं या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी तर तुम्हाला दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज दिवाळी पाडव्यानिमित्त आपण एक नवीन कन्सेप्ट लॉन्च करतोय, ती म्हणजे आपण वीकली तुम्हाला इंटरनॅशनल ट्रेडबद्दल जे काही अपडेट असतील, ई कॉमर्स एक्सपोर्टबद्दल जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये कन्वे करणार आहे. तर त्या सिरीजमधली ही फर्स्ट व्हिडिओ आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. सगळ्यात आधी आपण काही ट्रेड डील्सबद्दल अपडेट बघणार आहोत. इंडिया आणि कतारचं एक फ्री ट्रेड ॲग्रीमेंट निगोशिएशनमध्ये आहे. ते मिड 26पर्यंत कन्क्लूड होईल असं एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर इंडिया आणि युरोपियन युनियनमध्ये टोटल 27 कंट्रीज आहेत. यांचं जे निगोशिएशन आहे हे बऱ्यापैकी एंड स्टेजमध्ये आहे आणि ते डिसेंबर एंडपर्यंत आपल्याला इन इफेक्ट बघायला मिळू शकते. तर ह्या कंट्रीज पण तुम्ही एक्सप्लोर करू शकता. तुमचे हाय क्वालिटी काही गुड्स असतील तर तुम्ही इथं पिच करायला ते स्टार्ट करू शकता, किंवा तुमच्या सर्व्हिसेस असतील तर तुम्ही एक्सप्लोर करू शकता युरोपियन युनियनसाठी. ओके, आता पहिले दोन जे ॲग्रीमेंट बघितले ते बऱ्यापैकी निगोशिएशनमध्ये आहेत. इनिशिएट झालेले अजून एक ट्रेड ॲग्रीमेंट ते आहे म्हणजे EAEU म्हणजे युरेशियन इकॉनॉमिक युनियन. त्याच्यामध्ये रशिया, बेलारूस, कझाकिस्तान, किर्गिस्तान आणि अर्मेनिया ह्या कंट्रीज येतात. हे इनिशिएट झाले, हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आपण सगळेच ज्याची वाट बघतोय ते म्हणजे इंडिया आणि US ट्रेड डायलॉग. ॲज ऑफ नाव US गव्हर्नमेंटचं शटडाऊन चालू आहे, त्यामुळे ही प्रोसेस डिले होते. ॲज ऑफ नाव 50% जे टेरिफ आहे हे इंडियन गुड्सवर इम्पोज झालेलं आहे. बऱ्यापैकी इंडियन एक्सपोर्टर्स हे सफर करतात त्याच्यामध्ये. तर आपण वाट बघतोय सर्वच जण इंडिया आणि USAचं ट्रेड डील कधी फायनलाइज होईल. पण ॲज ऑफ नाव ह्याचे काही पॉझिटिव्ह साईन्स आपल्याला दिसत नाही आहे. त्यानंतर जिओपॉलिटिकल न्यूजमध्ये एक महत्त्वाचे अपडेट आहे, ते म्हणजे चायना आणि USA यांचं जे ट्रेड टेन्शन आहे हे परत वाढलेले आपल्याला बघायला भेटतात. याचं एकच रिझन आहे, ते म्हणजे चायनानं रेअर अर्थ इलिमेंट जे आहेत याच्या एक्सपोर्टवर थोडेसे रेस्ट्रिक्शन लावले USAसाठी, आणि त्याच्या रिटॅलिएशनमध्ये USAनं पण धमकी दिली की आम्ही तुम्हाला 100% टेरिफ्स वगैरे इम्पोज करू. त्यानंतर काही पॉझिटिव्ह ट्रेंड्स आपण बघूयात. रिसेंटली इंडिया आणि UKचं जे ट्रेड डील आहे ते कन्क्लूड झाले. रिसेंटली UKचे प्राईम मिनिस्टर होते, ते इंडियामध्ये व्हिजिट केली त्यांनी. त्यांच्याबरोबर 125 CEOचं जे प्रॉमिनंट CEO आहेत UKमधले त्यांचं डेलिगेशन पण आलेलं. तर प्राईम मिनिस्टर मोदींनी असं अनाऊन्स केले की $112 बिलियन प्लस जो ट्रेड आहे तो आपल्याला 2030पर्यंत अचीव्ह करायचा आहे. UKबद्दल अजून महत्त्वाची इन्फॉर्मेशन मित्रांनो म्हणजे UKची जी कस्टम ड्युटी व्हॅल्यू आहे 135 GBP आहे. याचा अर्थ ई कॉमर्स एक्सपोर्टमध्ये जर तुम्ही 135 GBPच्या आत कुठलीही गोष्ट एक्सपोर्ट केली तर त्याला कस्टम ड्युटी ॲप्लाय होणार नाही. आणि बऱ्यापैकी ट्रेड डील नंतर काही ज्या गोष्टी आहेत त्या ड्युटी फ्री पण झालेल्या आहेत, त्या तुम्ही एक्सप्लोर करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं इंडियन डायस्पोरा जो आहे हा बऱ्यापैकी जास्त प्रमाणात आहे, त्यामुळं UK हे एक चांगलं मार्केट आहे आपल्याला ई कॉमर्स एक्सपोर्टला टार्गेट करायसाठी. त्यानंतर दुसरी महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे मित्रांनो, बऱ्याचशा एक्सपोर्टर्सना रशियाबरोबर ट्रेड करण्यात बँकिंगचा इश्यू येत होता. त्यासाठी SBER बँक ही एक रशियन बँक आहे, ही तुम्ही फॉलो करू शकता. ह्याचं जे ब्रांच आहे महाराष्ट्रामध्ये मुंबईत BKC याची ब्रँच आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्या ब्रँचला. ओके, त्यानंतर ई कॉमर्स एक्सपोर्ट रिलेटेड काही अपडेट्स आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण सक्सेस स्टोरी बघणार आहोत, ती म्हणजे आपले पार्टनर श्रेयस यांनी डिलिव्हरी ड्युटी पेड ह्या इन्कोटर्ममध्ये ज्वेलरीचा एक्सपोर्ट केला आहे USAमध्ये. जेव्हापासून ट्रेड टेन्शन वाढलेले आहेत, रेस्ट्रिक्शन होते आपल्यावर, तेव्हापासून ई कॉमर्स एक्सपोर्ट हा बऱ्यापैकी थांबलेला. ओके, शिपिंग कंपन्याच पिकअप करत नव्हत्या, पण आता हळूहळू पिकअप करायला चालू केले. ज्वेलरीसारखे आयटम आता डिलिव्हरी ड्युटी पेड या इन्कोटर्ममध्ये डिलिव्हर होत आहेत. तुम्ही हे एक्सप्लोर करू शकता. श्रेयसनं जो एक्सपोर्ट केलेला त्याच्यामध्ये डिलिव्हरी टाईम त्यांना 18 दिवसाचा लागला आणि एंड टू एंड टॅकिंग पण भेटलेलं, त्यामुळे तुम्ही हे एक्सप्लोर करू शकता. त्यानंतर नवीन काही अपडेट्स आहेत, ते म्हणजे इंडिया पोस्ट आणि शिप रॉकेटनं अनाऊन्स केले की त्यांची पोस्टल सर्व्हिस जी आहे ही USAसाठी रेझ्युम केली त्यांनी. ओके, जी कस्टम ड्युटी कलेक्ट करायची प्रोसेस होती, एकतर आयदर तुम्ही पे कराल कस्टम ड्युटी किंवा बायर पे करेल, ही जी सिस्टीम होती ती इन प्लेस त्यांची आता झालेली आहे आणि त्यांनी बुकिंग घ्यायला परत स्टार्ट केलं आहे. ओव्हरऑल कन्क्लुजन हेच आहे की हळूहळू USAसाठी पण जे ई कॉमर्स एक्सपोर्टचं लॉजिस्टिक आहे ते एनहान्स होतं आहे.
तुम्ही हे एक्सप्लोर करू शकता. लास्टला आपण काही टेकअवेज बघूया मित्रांनो. सगळ्यात मोठा टेकअवे होता की बाबा युकेचं जे ट्रेड डील फायनल झालं आहे त्याच्यामध्ये तुम्ही युके आणि इंडियाचा ट्रेड आहे हे इन्क्रीज होणार आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमचा फायदा करून घेऊ शकता. युरोपियन युनियन आणि कतारचं निगोशिएशनमध्ये आहे. तुम्ही आत्तापासून तुमचे प्रोडक्ट तिथं एक्सप्लोर करायला चालू करू शकता. दुसरा सर्वात महत्त्वाचा टेकअवे आहे की USA ऑलरेडी इंडेक्शन दिलेलं आहे आपल्याला ॲज अ ई-कॉमर्स एक्सपोर्टर. आपल्याला आपलं मार्केट डायव्हर्सिफाय करण्याची खूप मोठी गरज आहे. तुमची सप्लाय चेन पण डायव्हर्सिफाय तुम्ही ह्याच्यामध्ये केली पाहिजे. आणि ह्यासाठी आपण UK कंट्री बघितली. दुसरी कंट्री आहे ती म्हणजे ऑस्ट्रेलिया. UK आणि ऑस्ट्रेलियाची कस्टम मिनिमस बऱ्यापैकी बफर झोनमध्ये आहे. म्हणजे UKची 135 GBP आणि ऑस्ट्रेलियाची 600 GBP पर्यंत कस्टम मिनिमस व्हॅल्यू आहे. दोन्ही कंट्रीजमध्ये इंडियन डायस्पोरा बऱ्यापैकी जास्त क्वांटिटीमध्ये आहे. त्यामुळे इथं हे मार्केट तुम्ही टार्गेट करू शकता. त्यानंतर अजून एक अपडेट ते बघितलं म्हणजे बँकिंग रिलेटेड. रशियाच्या बँकिंगसाठी आपण SBER बँक ही एक्सप्लोर करू शकताय. आणि सगळ्यात लास्टचा टेकअवे होता की US मध्ये पोस्टल सर्व्हिस आता हळूहळू रेझ्यूम होते. तर तुम्ही एक ई-कॉमर्स एक्सपोर्ट इथं परत रेझ्यूम करू शकता. तर मित्रांनो मला तुमचा फीडबॅक हवा आहे. ही इन्फॉर्मेशन कशी वाटली, आपण हे कंटिन्यू करूया का, तुम्हाला काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये हवी आहे का, ह्यासाठी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा डायरेक्ट व्हॉट्सॲप पण करू शकता. तुम्हाला त्याचबरोबर तुम्हाला काही ट्रेड रिलेटेड सर्व्हिसेस हवे असतील एक्सपोर्टसारखी कडून, जसं की पोर्ट रजिस्ट्रेशन असेल, इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड अप्लाय करणं असेल किंवा कंपनी सेटअप असेल किंवा ट्रेडचं कन्सल्टेशन हवे असेल ई-कॉमर्स एक्सपोर्ट किंवा एक्सपोर्ट रिलेटेड, तर तुम्ही आम्हाला या नंबरला व्हॉट्सअप करू शकता. मित्रांनो आणखीन एकदा सर्वांना हॅप्पी दिवाळी. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.